जामखेड शहर व मोहा ग्रामपंचायत हद्दीतील कथित अनधिकृत कला केंद्रांवर तातडीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ अहिल्यानगरचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आजबे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदनं, तक्रारी तसेच उपोषण करूनही संबंधित कला केंद्रांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप केलाय। वारंवार आश्वासनं मिळूनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्यानं अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। जोपर्यंत संबंधित कथित अनधिकृत कला केंद्रांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आजबे यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे आंदोलनाकडे नागरिकांचे लक्ष लागले। नमस्कार, मी सचिन दत्तात्रय आजबे, अखिल भारतीय कुणबी मराठा युवा जिल्हाध्यक्ष। तरी माझं सांगण्याचा संदर्भ असा आहे की जामखेडमध्ये 9 कला केंद्र असून आज जवळजवळ 30 वर्ष झालं हे कला केंद्र कोणत्याही ठराव, प्रोसेसिंग नोंद किंवा कोणत्या गोष्टी अवैध प्रकारे चालू आहेत। त्यांना जे युनिव्हर्सिटी आहेत त्या सुद्धा यांच्या युनिव्हर्सिटी नाहीत आणि इथं सगळा डान्स बार या कला केंद्रामध्ये चालू आहे व यश व्यवसाय चालू आहे। या गोष्टीमुळे जामखेड शहरावर त्याचा परिणाम व गुंड प्रवृत्तीचे लोक आपोआप ह्या कला केंद्रामुळे फायदा होत आहेत। तरी या कला केंद्रावर योग्य ते कारवाई व्हावी या कारणामुळे मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलेलो आहे। आज माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। मागणी मान्य न झाल्यास मी जवळ कला केंद्रावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणावर माझ्या ठाम राहणार आहे।